इंडियातला मोठा चोर राहुल बाबा भी येणार आहे, पण ती येताना एक बोर्ड लावून ठेवा, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता कसा गावाकडे आलास बाबा. म्हणजे राहुल बाबा कुठं जात होत? अमेरिकेला, जपानला, रशियाला. त्याला माहीतच नाही की या इंडियामध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घरं आहेत. राहुल बाबा, आम्ही बी तुमचं स्वागत करू, हाय असाच मंडप ठेवू, तुम्ही म्हणला तर भटजीला बी बोलू, कारण गावाकडच्या मंगल अष्टका ऐका जरा कशा असत्या त्या. पण त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाचं, मेरी शादी कब होगी, जब मैं पंतप्रधान बनने के बाद होगी. मरकडवाडी गाव हुशार आहे. इथं पडळकर साहेब सांगतील त्यांना बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची आहे. बिचाऱ्याचं लगीन झालं पाहिजे. पोलिसांना मी विनंती करतो, त्यांना 2 डबं मांडून देतील, बॅलेट पेपरवर मतदान होऊन दे, तो गडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि अक्षता बी इथंच टाकतो. पण पवार साहेब लय हुशार आहे. त्याच्या लक्षात आलंय की आपण हरायला का लागलो, हरायला का लागलो त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसलं. का बसलं? पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली 50-60 वर्षात. पहिल्यांदा ते गैवर घालायला गावात आलं. पण त्याला कसं गैवर घालायचं आपण सांगितलं पाहिजे. आपल्या गावगाड्यात असतो का नाही गैवर, आता तुला कोण आहे का ग, पुन्हा मग एखादा जवळचा असला तर म्हणतो आता मी कसा जगू, कसा राहू. काय त्याला सांगितलं पाहिजे असा गैवर घाल. मग आपण म्हणायचं बॅलेट पेपरचं तुला कशी आठवण येते या, इव्हन मशीननं तुझा कसा घात केला या. आता यांचा गैवार कार्यक्रम चाललाय. अरे नव तंत्रज्ञान हे आणलं कुणी? राजीव गांधीनं आणलं. त्यावेळी हे म्हणायचे टीव्ही आम्ही आणला, टेलिफोन आम्ही आणला, लाईटवर रेल्वे आम्ही आणली, पुलं आम्ही आणले, विमान आम्ही आणलं, ईव्हीएम मशीन आम्ही आणलं. आणि आता हे कसं आलं?